का देवळाच्या कामा कळसो परम गंगेशी सिन्नो प्रवेशी का सुवर्ण सिद्धी कसो 16वा जैसा 16वा कस लागला की सोनं परिपूर्ण आहे। गंगा नदी समुद्राला मिळाली की गंगेची परिपूर्णता आहे आणि मंदिरावर कळस बसला की मंदिराची परिपूर्णता आहे। विठ्ठला फ्रेश बसावं सगळे रिलॅक्स टाळी फिळी जोरदार वाजवायची अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। गेलाय कोरोना आता काय टेन्शन आहे का? हा आणि कनेरशी तर भगवंताच्या दरबारात आहे त्याच्यामुळे अजिबात काळजी करायची नाही। टाळी बिळी हाताना टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम हा लय टेन्शन घ्यायचं नाही। त्याच्यामुळे हसून खेळून जिंदगी जगायची। एक माझ्या कीर्तन हसतच नव्हतो टाळ्या वाजून म्हणलं का हसना ते मला माझ्यावर कर्ज येईल आम्ही फेडाव का काय म्हणजे कर्ज हुसतो बोंबला थेंडला येतात किती जातात किती इन्कम किती हिशोब असल्यावर कर्ज होईल का? मला सांगा 100 कमवून 50 खर्च करा कर्ज होईल का? 100 कमवतो 150ची पितो 50ला मिळाला ना उघड उघड हा आणि एक तर कर्ज कुणाच होणार माझी कनेरशी तर भगवंताकडे मनापासून प्रार्थना सगळी माणसं शेतकरी सुद्धा रिलॅक्स असं होच नाही चुकून झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही हो दे कर्ज ज्याच्यावर कर्ज तेच खरा मरत कर्जवाली म्हणते ना आता शिका आधार देणारा महाराज भेटला नाहीतरी आधारच महत्वाचा आहे। विठ्ठल कळत बसलाय वर्धापन दिन आहे काय टेन्शन आहे का? आता काय मंदिर बांधायचंय का? आता काय आपल्याला काय आहे का काही त्रास? सगळं परिपूर्ण झाले ना आता फक्त भजनच करायचंय। आता वर्गणी गोळा करायचा कुठाना नाही आणि गावड्याचा कुठाना नाही रिलॅक्स झालो आपण। आता कळस बसला कळस बी असा लांबूनच चमकतोय जळझळीत सोनं कळस दिसतो कळस दिसतो ओरिजिनलच आहे लांबूनच चमकतोय। बारकी चिल्लर कालवा करू नका बोलू नका ही बारकी सांभाळायचं लय अवघडी इथं गुरुजी आहेत का कोण? त्या गुरुजीचीच कमाल एका वर्गात ह्याचा इको कमी करा बोलताना एकदम साधा आवाज ठेव फक्त आवाज गुरुजीचीच कमाल एका वर्गात 50 कशी सांभाळत असते त्यांची त्यांनाच माहिती पोरं सांभाळायचं एवढं सोपं नाही पण असू द्या तुमची आपली बालगोपाळ बसले ते पुढे फक्त शांत राहा। बरवे बरवे पंढरपूर तो म्हणतो पंढरपूर नाही कनेर आहे। अहो पंढरपूरची वारी झाली नाही आळंदीची वारी झाली नाही पण आज कनेर सिद्ध भगवंताच्या दरबारात आज कनेर मध्येच पंढरपूर तयार झाले। टाळ्याची प्रथा नाही का तुमच्याकडे? नसली तर नका वाजव पण असल्या जोरात वाजवा कारण टाळ्याला काय टोल नका नसतो टाळ्याला जीएसटी नाही टाळ्याला लसीकरणाची बी गरज नाही। विठ्ठल आज असं पंढरपूर सारखं वातावरण निर्माण झाले। परवे परवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर कारण झळझळीत सोनसा कळस कळसाला किंमत आहे कारण पायाने अनोबा आहे भिंत म्हणजे नामदेव राय खमनाथ बाबा कळस क्या बात
पण पाया ज्ञानोबा राहतात का? सगळा लोड पायावर असतो. जेवढा पाया भक्कम तेवढी इमारत भक्कम आहे. आणि हे पायापासून ते कळसापर्यंत, ज्ञानोबरायपासून ते तुकोबरायांपर्यंत जेवढे संत झाले, सगळी संतांची मांदियाळी. त्यांनी कष्ट सोसले, त्यांनी समाजाची दुःख सोसली, अनेक संकटातून जावं लागलं. त्यांना खायला सोडून द्या, त्यांना इंद्राणीत आंघोळ करायला परवानगी नव्हती. म्हणजे आणि त्यांच्या जीवात वार करायची मजा आहे आमची. आता वार करायला टेन्शन आहे का? ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम, म्हणजे आज्याने आंब्याचं झाड लावायचं, नातानी फळं चाखायची. तसं ज्ञानोबा तुकोबांनी भोगलं. आवाज मागाशी होता तसा करा. हे डबल येतोय ना. स्वयंपाक चालू आहे का काय इथं? आचार्य कुणीकडे लयच दूर केलाय. विठाल 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 ज्ञानोबा तुकोबाराने भोगलं, त्याची फळं आज आम्हाला मिळत आहेत. म्हणून पाया ज्ञानोबा आहे. विस्तार माझ्या नामदेवरायाने. महाराष्ट्रात नाही, पंजाब. आपण हिंदू धर्मातली माणसं आहेत, आपल्याला नामदेवाचा गाथा अजून कळत नाही. नीट ऐका. आणि शीख धर्मामध्ये नांदेडला कीर्तनाला मी गेलो होतो. तो बलवीर सिंग नावाच्या पुजाऱ्यानं मला त्या गुरुद्वाऱ्यामध्ये दर्शनाला नेलं. आणि तिथं त्यांनी त्यांचा ग्रंथ उघडून दाखविला. तर त्यांच्या ग्रंथात नामाकहे, नामाकहे म्हणजे नामा मने मराठी भाषेत, तिकडे हिंदी भाषेत. म्हणजे नामदेवरायांनी आपल्या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार पंजाब पर्यंत केला. आणि अजूनही नामदेवरायांचा अभंग घेतल्याशिवाय शीख धर्माचं भजन पूर्ण होत नाही. आणि आपल्याला नामदेव कोण हे माहीत नाही, आपली शोकांतिका आहे. आणि त्याच्या पुढचं सांगतो, सगळ्या संतांचे फोटो त्यांच्या मंदिरात लावले होते. आणि मला तिथं नेलं आणि त्यांनी सांगितलं, ह्याच्यात तुमचा एक महात्मा आहे, फक्त फोटो ओळखून दाखवा. मी मनातून जाणलं की आपला एकच पठ्य तिकडे गेला तर नामदेव महाराज. पण फोटोत नामदेवासारखी पगडी कोणत्याच महात्म्याला दिसत नव्हती, कारण सगळ्यांची पगडी त्यांच्या टाईप होती. आणि नामदेवरायांचा फोटो मी ओळखला, पण नामदेवरायांनी सुद्धा तिथं दाढी होती. नामदेवरायांना पांढऱ्या मिशा, म्हणजे जैसा देश तैसा वेश, आणि पगडी सुद्धा त्यांची बांधली. आणि ती फोटोवरून नेमक्या चेहऱ्यावरून ओळखायला आलं की हे नामदेव महाराज आहेत. म्हणजे आपल्या संतांचे फोटो त्यांच्या गुरुद्वाऱ्यामध्ये आहेत. इतके नामदेवराय श्रेष्ठ आहेत. पंजाबपर्यंत संप्रदाय नेला आणि आपल्याला अजून कळत नाही. ही आपली शोकांत. आपलं कोणत्याच धोरणात नाही. आपल्याला बाहेरचं कळतं, पण आपलं काय ह्याच्यावर आपलं लक्ष नसतं. विस्तार आणि खांब ज्यांनी दिलाय, आज त्यांचा अभंग आहे. नाथ बाबा जनार्दन एकनाथ खांब दिला भगवत. अत्यंत पुरातन मंदिर आहे. आनंद वाटला. मंदिरात गेल्या सुद्धा दगडी खांब आहेत. खांबाशिवाय इमारत उभा राहू शकत नाही, कॉलम. म्हणून हा खांब नाथबाबांनी दिला. तो का झाला असे कळस. आणि आज कळसाचा हा वर्धापन दिन. त्यानिमित्तानं ही सेवा कनेर सिद्ध भगवंताच्या दरबारात महादेवजींचं हे जागृत देवस्थान. म्हणून महादेवजी नेमकं काय हे आपल्याला कळावं, म्हणून महादेवजींचं वर्णन करणारा आज अभंग आहे. विठ्ठल वर्णन नाथ बाबा करतायत.
टाकलाय, पहिला शब्द टाकलाय शिव. शिव भोळा चक्रवर्ती. शिव या शब्दाचा काय अर्थ आहे ऐका. शिव म्हणजे स्पर्श करणे, शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे गावची सीमा, आणि शिव म्हणजे जॉईंट करणे. हे 4 शब्द आहेत. शिव म्हणजे स्पर्श करणे, आपण म्हणतो त्याला शिव, याचा अर्थ स्पर्श कर. शिव कपडे फाटलेत नीट, शिव जॉईंट करणे. शिव ही कनेर गावची, शिव म्हणजे बाउंड्री सीमा, आणि शिव शब्दाचा शेवटचा अर्थ शिव म्हणजे कल्याण. नाथबाबांनी आज जो शिव शब्द वापरलाय तो कल्याण या अर्थानं वापरलाय. विठ्ठल 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 आणि असा शिव जगाचं कल्याण करणार आहे. पण त्यांचा स्वभाव सांगितलाय भोळा. शिव भोळा, भोळा आहे बर का, महादेव इतका भोळा नाही. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. ही लहान मुलं पुढची जरा शांत बसा बरं. हा कालवा करू नका. ज्यांना जायचं असेल त्यांनी म्हणजे गेलं तरीच आहे. म्हणजे बारकी म्हणजे लय अवघड आहे, या ही सोपं नाही. एका पोराला मी म्हणलं गबस, ती मला म्हणलं तुझं गबस. मला कीर्तन कोण करणार, मला मी करतो. मला तुला जमतं. मला हा द्या का प्रश्न उत्तर. ती मला म्हणलं रावणाला तोंड किती, म्हणलं 10. मग एका अंगाव कसं झोपत असेल. अरे म्हणलं त्याने बेडला कप्पा केला असेल, तू का मोरतो वारकरी त्यात मुळाव. ही पोरं म्हणजे लय भयानक असते. आम्ही मुंबईला गेलो, त्या घरमालकीनीचं पोरग होतं, खपक्याच्या खपक्या सफरचंदावानी गाल होतं त्याचं, आणि असं वजनदार 4-5 वर्षाचंच, पण अशी तब्येत चोपदार वनीच होतं. आणि मी आपलं जाऊन बसलो, ती माझ्याकडे असं बघायचं. आवाज बदल करू नका तुम्ही, आमची लिंक सगळी बिघडून जाते. कोणते आवाज एकदा लावून ठेवलं ना मग ती आम्हाला कळतं कसं बोलायचं. सारखा चेन ते आता ना मगाशी होता तसाच ठेवा. मग ती तिथे तिकडला जे झालं इकडं वाढवा आम्हाला. वरचं कमी केलं तरी चालेल, वरच्या ह्याचं इथं फक्त व्यवस्थित सगळ्यांना कळालं ना बस झालं. आम्ही ती घरी गेलो, ती पोरग माझ्याकडे असं बघायचं. मी काय केलं ह्या, त्याला वाटायचं आमच्या घरी गेलाय कसं काय आलाय. खपक्याचे खपक्या मला वाटलं फॉस असन, कारण मोठं होतं ना, पण ती जाग्या उलट किरण टाकायचो. आणि ती माझ्या जवळ आलं आणि मला म्हणते तुमच्या मांडी बसू का. म्हणलं मोड नाही. आणि त्याने टीव्हीला लावलं कार्टून, त्यांना लय नाद असो तसला कार्टूनचा. म्हणजे दिकी रिमोट मला बातम्या बघायच्यात. ती मला गॅप दुसऱ्याच्या घरी येऊन बेकार येऊन रिमोट मागतो. हाताने इज्जत गेली, जळ झालं. म्हणलं तुला बघायचं ती बघ, पण तोंड गपक. आणि काय त्याच्या मनात आलं काय नाही, माझ्या तोंडावर रिमोट फेकला आणि गेलं खेळायला. आता रिमोट हातात आले म्हणलं बदलाव चॅनल. मी बटन दाबून बटन तोडलं, पण चॅनल बदला ना. कीर्तन सुरू झालं, मी खालून ती मला असं करायचं जय हरी, म्हणलं जय हरी, पण चॅनल कसं काय बदलला नाही. ते मला सीलच काढून नेली होती. ही बारकी म्हणजे लय अवघड खेळ. एक पोरगा मला म्हणला माणूस एका पायावर कधी उभा राहतो. म्हणलं मला नाही येत. ते मला किती सोपं आहे, पॅन्ट घालतानी. एका गुरुजींनी पोरला विचारलं, दिवाळीला रांगोळ्याचा कडाला पंत्या का लावतात. पंत्या लावतात ना आमच्या मुली, हा पंत्या का लावतात. ती पोरग काय म्हणलं, तर रांगोळीला थंडी वाजू नाही म्हणून. आणि काय उत्तर आहे का, ही बारकी म्हणजे लई अडमाट असतात. म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार करा. कनेर सिद्ध भगवंताकडे आज एकच मागा, पुत्र
आपल्या पोटी यावं आणि हे तुम्ही भगवंताकडे मागा. एक तर मागूच नका, मागायचं असेल तर चांगलं मागा. आता आपली मागणी हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला कोरोना व्हावा. त्याला झाल्या तू राहशील का जिथं, कारण तू त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार, मग तुला आधी क्वारंटाईन करावं लागेल. हा, कोरोना झाल्या आधी कडची उचलते ह्यांना तपासार. चांगली मागणीच नाही. कोरोनाने तर लय पटांगण केलंय, आमचं तर लय केलं. असू द्या ठेविले अनंती तैशेची चिंती असू द्यावी. सगळ्याच क्षेत्राचं नुकसान झालं का अहो. आणि माणसं काय मोठी झाली, 6 महिने माणसं मोठी झाली घरचं खाऊन. निवांत आराम, कंपन्या बंद, निवांत रिलॅक्स, नुसतं खायचं आणि झोपायचं. महिलांच्या जीवाला लय ताप झालाय, सगळ्याला करून घालायचं. त्यांच्याकडे स्वयंपाकाचं लय बोजा वाढला. आणि मग 6 महिने माणसं मोठी झाली घरचं खाऊन. राम मंदिराच्या भूमिपूजनाला मोदी साहेबाले मास्क लावून, कंटाळाला ते सुशांतच्या बातम्या पाहून, तेवढ्यात कंगना आली धावून, पुरामुळे विदर्भ गेला वाहून. आणि आयुष्यात पहिल्यांदाच असला पहिला लॉकडाऊन. असला पाहिला नाही आणि विनंती माझी देवाला पाहायला परत मिळू बी नाही. लय अवघड आहे. काय सोपं आहे का? प्रत्येकाला वाटते कोरोना कधी जाईल, तरुण पोरांना वाटते हॉटेलचं कधी खाईन, वारकऱ्याला वाटते पांडुरंगाचं मुख कधी पाहिन, पिणाऱ्याला वाटते कवा स्वस्तात मिळायची वाईन. महाग झाली ना लॉकडाऊन मध्ये, कवा मिळायचे स्वस्तात वाईन. आणि बारकरी पोरं म्हणते शाळा कशी शिकायची ऑनलाईन, कारण मोबाईलवर क्लास सुरू झालं. ती म्हणतंय मोबाईलचा क्लास, पण ती गेम खेळत बसतंय. आणि आईला वाटतंय पप्पू अभ्यासच करतोय. पण पोरं लय हुशार झाले. तर एका पोराला म्हणलं कोरोना, ते म्हणला कोरोना जाऊच नाही. का लय मजा. कस काय? गेल्या वर्षी माझी मम्मी मला म्हणायची ठेवते मोबाईल आणि बस अभ्यासाला, आणि ह्या वर्षी म्हणते घेते मोबाईल आणि बस अभ्यासाला. ऑनलाईन झालं ना, म्हणजे पोरांची लय मजा झाली. शाळा नाही, अभ्यास नाही, टेन्शन नाही, नुसती घरात कोदाट्या धिंगाणा राडा. आईबाप वैतागली पोरांना. आता शिक आईबापांना कळालं की आपली क्वालिटी किती आगाव होईल. लॉकडाऊन मध्ये पोरं कळायला नाही तर इतक्या दिवस गुरुजी कसं संभळत होतं त्यांची त्यांनाच माहिती आहे. कोरोनाचा अवघड आहे, पण संपत आलाय. आणि एक सांगतो, नष्ट झाला नाही बरं का. काळजी घ्या, जेवढं होता होईल एवढं काळजी घेणं गरजेचं आहे. कमी झालाय, संपला नाही, काळजी घेणं गरजेचं आहे. पण घाबरू नका. विठ्ठल म्हणून भोळाय शिव भोळा. पण कोणासाठी भोळाय? तुका म्हणे भोळा जिंको जाणी कळी काळाला जिंकलं ते भोळा असन काय. काल दत्त जयंती झाली, ब्रह्मा विष्णू महेश 3 देव एक झाले. तीन देवाचे विचार भिन्न आहे, राहायचं ठिकाण भिन्न आहे, विचार प्रणाली भिन्न आहे, पण 3 एक झालेत. आणि महाराष्ट्रात बी तसंच झालंय, 3 एक झाले. त्यांचं तसं झालंय, 3 शिरे 6 हात तया माझा. म्हणजे तोंड 3 आणि शरीर एकच आहे. दत्त उत्पत्ती स्थिती आणि लय सामान्य नाही बरं का. एक निर्माण करतं, एक जगवतंय. आणि महादेवजींकडे काय कार्य? संहार करण्याचं खातं. आता जी माणसं उचलताय ती भोळा असन का? पण तो भक्तासाठी भोळा आहे, कोणासाठी नाही. आणि एवढा भोळा असून तो चक्रवर्ती या शब्दाचा अर्थ आहे जगाचं चक्र त्यांच्या हातात आहे. तो म्हणता काय पुरावा? अरे नुसते चक्रवर्ती असून नाही, वारकरी अजूनही रोज पहाटे 4 वाजता काशीचं म्हातारा पंढरपुरात काकड्याला Hey!
पंढरपूरला. रंबादिका नाचत उभ्या जोडून हात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा वार करीत. आणि वारी केली एकट्यानं नाही, सहपरिवार. महादेवजी निघाले. मग पार्वती म्हणली मी बी येणार. पार्वती अशी पाहिजे. आणि आज जेवढ्या माता माऊल्या आल्यात ह्या पार्वतीच आहेत आणि आहेतच. आणि शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी. तुम्ही काय उड्या हाणता ह्यांच्या जीवावर? हा, ही शेतकऱ्याचा 90% प्रपंच महिलाच हँडल करते. आणि तिला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून जाती, दारा काढाय हजर. तिला इतर कस काय आली ग? मग त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करावं का? मग मर. यांच्यामुळं तुमची मजा आहे ही. आणि ही माताच आहे. सगळे संस्कार आणि धर्म बी ह्यांनीच टिकवलाय. सगळ्या सणांचं महत्व आमची आई साहेबच. काय महाराज मंडळी ह्यांना नावं ठेवतात, महिला अशान महिला तशान. एखादी गोष्ट सांगितली त्यांच्या पोटात राहत नाही तुला म्हणून सांगते ना, अख्ख्या कनेरला येडा आणते. आई पण तुमचा दोषच नाही ना. ती तिकडे अर्जुन बसला आयला शेप देऊन बघायचं आलंय ह्यांना. ह्यांचा काय दोष आहे? उलट ह्यांचं मन निर्मळ आहे महिला मंडळाचं. त्यांच्या पोटात काय त्या ठेवीत बी नाही. जी त्यांना कळलं ती पुढच्याला सांगून टाकतात. त्यांचं मन मोकळं आहे म्हणून त्यांच्यात अटॅकचं प्रमाण कमी. आणि खोटं वाटलं तर डॉक्टरला इतरा. तुम्ही डॉक्टरला म्हणा अटॅक कुणाला जे असे येतात, 100 अटॅक आलं तर 70 तुम्हाला आहेत आणि 30%च ह्यांना आहेत. ह्यांचं मन मोकळं आहे आणि तुमचं मन म्हणजे दगड. आला माल ठेव हृदयात, आला माल तसं हे बाहेर काढणारा. आणि का बाहेर? तर त्याला बी कारण आहे. पांडव किती? 5 आणि खरे किती? 6. 6वा कोण? कर्ण. वर्माव बाण लागला आणि कर्ण रणांगणात कोसळला. आईला कळालं. आई ती अंतकरण आईच आहे. ही आई इतकं प्रेम कोणी करू शकणार? पोरं म्हणली मित्र मित्र फित्र काय नाही, तुम्ही पाजित आहे म्हणून ती जे हरी घालते ते मित्र फित्र काय? आई पळत आली. आईसारखं प्रेम नाही. मेलेल्या कर्णाचं डोकं मांडीव घेतलं आणि डसा डसा आई रडायला लागली. डोळ्यातले अश्रूने कर्णाची आंघोळ झाली. राजा किती आई रडली असेल. 5 पांडवाला नवल वाटलं. कोणती माता? आणि कर्णाचं डोकं मांडीव घेऊन आई, अरे माझा शत्रू मेलाय, तुला आनंद होण्याची गरज आहे. तुझ्या डोळ्यात पाणी शोभतं का तुला? आज माझा पुरुषार्थ गाजवला, मी कर्णाला मारले. अर्जुन आई म्हणली अर्जुना पुरुषार्थ नाही, फार मोठी चूक झाली. धर्मराज तेवढ्यात आले. अरे कर्ण हा तुमचा शत्रू नाही, कर्ण हा तुमचा थोरला भाऊ होता. आणि मग धर्मराज म्हणला कर्ण माझा भाऊ? आई ही गोष्ट इतक्या दिवस तुम्हाला का सांगितली नाही? कर्ण माझा भाऊ आहे ही गोष्ट इतक्या दिवस तुझ्या पोटात राहिलीच कशी? म्हणून मी आतापासून महिलांना शाप देतो की इथून पुढे महिलांच्या पोटात काहीच राहणार म्हणून तुला म्हणून सांगते. हीच आहे तुमचा दोष. तुमचं अंतकरण मोकळं उलट. शेतकऱ्याची बायको म्हणजे लक्ष्मी. आणि एक सांगतो, ह्यांची वर्म तुम्हाला लवकर कळणार बी नाही. तुम्हाला वाटतं त्यांचं तुमच्याच लय प्रेम आहे, त्यांचं त्यांच्या भावावर लय प्रेम आहे. लय प्रेम. आता बघा ना, भावाचं नाव काढलं तरी चहा गोलाबावाने फुललाय. ते संसार करताना किती चिकाटीने करतात बघा. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं पैसे काढतात, हळदीतलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, भाऊ बिजाला माहेरला जातात, साडी घेते ना नाक्या गावाला सांगतात भावाला घेतली. कसं पटत आहे? टाळ्या देव हसत येत येत, रांगत जाताना सांगत येता वय खायचं एकाच गायचं एकाच, पैसे घड्याळच मतदान शिवसेनेला. आता सगळीच एक झाली. खालची मिली गुंड्या तोड तोड. जेव्हा सगळी एका हॉटेलमध्ये तेव्हा खालची म्हणले आपण मोकार भांडणं केलेला. अरे सगळी एक आहे, तुझा वापर केला याने, तू नीट राहितून पुढं तरी. तसं ह्यांचं खायचं एकाच आणि गायचं एकाच. आणि तिकडून साडी आणते, पैसे कोणाचं? मालकाचं. आणि नवऱ्याला साडी दाखवते, भाऊ बिजाला भावाने घेतली. तो बी काय म्हणतो छान आहे, अरे तुझाच माल आहे. खिशात हात घालून बघ मोठा कुठं गायब झाले. म्हणजे हे असं आहे. आणि त्यांना दोष नाही. ते बहिणीचं भाव आणि भावाचं बहिणी प्रेम आताच नाही, ते 700 वर्षापूर्वीच आहे. भावाला रागला, ताटीचा दरवाजा बंद केला, बहीण पडेल. दादा योग्यांची माऊली, साधकाचे मायबाप, ज्ञानाचा ईश्वर महाविष्णूचा अवतार. तुमच्या कर्तृत्वाला आणि तुमच्या नेतृत्वाला हे रुसणं हे वागणं शोभतं का? बहिणीवर जर खरं प्रेम असेल तर ताटीचा दरवाजा उघडा बाहेर या. काय म्हणते
बहिणीवर प्रेम आहे तर या ताटीचा दरवाजा उघडून बाहेर. आणि आज हे सगळ्या बहिणी आलेत ना, ह्या भावाला एक सांगणार नाही. भाऊ तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या भावाला सांगा. भाऊबीज झाली. ज्याच्या आयुष्यात काहीतरी बहिणीविषयी चीज आहे तिथंच खरी भाऊबीज आहे. आणि बहिणीने भावाला सांगा, एकच भाऊबीज आणि एकच मागणं मागते. ज्या नजरेने तो माझ्याकडे बघतो दादा, त्याच नजरेने तो जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघावं, ही खरी भाऊबीज आहे. त्या माळा घालून परमार्थ होत नसतो तर त्याची तत्व हृदयातून जपली पाहिजे. पराव्यानारी रकुमाई जायो तू मातेने करे सायास, आम्ही विष्णुदास. उगत लोकांना वाटत नाही शिवशाही यावी. काय आहे शिवशाहीची व्याख्या? आज हे मावळे तुम्ही, शिवजयंती आली आता 2 महिन्यावर. प्रत्येकाला वाटतं जयंती, प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराज. का हवे हवेसे वाटतात? त्याचं कारण आहे, अरे ह्या काळ्या मातीला मानलं होतं आई. डोळ्याला दिसणारी स्त्री छत्रपतींना दिसत होती ताई. हिंदू मुस्लिम होते बाही बाही. जाती धर्मात कधी भेदभाव केला नाही, अशी होती राजांची शिवशाही. जातपात राजांनी भेद मानला ना. आज या कन्नरमधली एवढी माणसं इथं आल्या, तिथं काय एका जातीचीत का, एका विचाराचे आहेत आपण? नाही. मांडीला मांडीला बसलो. ज्ञानोबा तुकोबाची कृपा, महाराष्ट्राच्या मातीचं वैभव आहे. काय महाराष्ट्र? काय काय म्हणतात, करा कष्ट खाऊष्ट जय मा. तू बिघडला काय? महाराष्ट्राची व्याख्या लिहून घ्या. माणसानं माणूस जोडून स्वतःचं जीवन बनवा दष्ट आणि पुष्ट. नामदेवरांच्या ताटातल्या जगाच्या बापाने खाल्लं उष्ट. शून्यातून स्वराज्य निर्माण करताना छत्रपतींना कितीतरी सोसावे लागले कष्ट. पण जीवनामध्ये तुकोबारांसारख्या गुरुची सेवा घडली होती उत्कृष्ट. परमार्थामध्ये सत्यामध्ये समाजाच्या सेवेमध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट. कारण या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. जात पात सकळाशी येते कलियुगी उद्धार सगळ्यांना अधिकारी. म्हणून ऐका, आज इथं आपण बसलो हे महाराष्ट्राच्या मातीचं वैभव आहे म्हणून विचार उच्च ठेवा. आता मात्र कहर केला गाड्या पोरा. हा आपला विषय चालला होता पार्वती सुद्धा ऐसे म्हणले मी सुद्धा वारीला येणार. मग तुम्ही लक्ष्मी तिथं आले, जोडीनं नाही आले. गणपती बाप्पा आले, नंदी आणले. पद्मावती तळ पार्वती माता थांबल्या, कारण तिथूनच कळस दिसला. जळजळीत सोनसळा कळस दिसतो. लांबूनच 1.5 किलोमीटर बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे. गर्दी भरपूर आहे. पार्वती ऐसे म्हणले मी गर्दी देऊ शकत नाही, मी इथं थांबते, तुम्ही 3 वारी पोहोचून या. 3 कोण? नंदी, गणपती, महादेव. 3 जण राहिले. आले पुढे वारीमध्ये. आल्यानंतर नंदीला लोक पाया पडायचे नंदीच्या. आता ते किती केलं तर नंदीच आहे ना. लोक पाया पडते, हे शिफ्टीने ठोका टाकायचं. आता नंदी मस देवाचा बघते पण मंदिरात एंट्री नाही ना मिळू शकत. मग महादेव म्हणले थांबा इथं. ती मला कुठं बी थांबणारा नंदी नाही. मग जिथं महादेवाचं मंदिर तिथं छेव पट्ट्या थांबणार. तिथं होतं मारुतीचं मंदिर. म्हणले थांबा मारुती. म्हणले मारुती फिरुती नाही. अरे मारुती माझाच अवतार आहे. म्हणले प्रमाण द्या. आणि मग प्रमाण दिला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र. मग प्रमाण दिल्यावर नंदी थांबला. अजूनही पंढरपुराचा कवटेकर नावाचा मारुती, त्या मारुती पुढे कासव नाही, त्या मारुती पुढे नंदी. तेव्हाचे थांबलेले नंदी अजून तिथे. आता किती जण राहिले? 2. गणपती, महादेव. गणपती म्हणजे वजनदार देव. झपक्याच्या झपक्या तोंडाने खपक्याच्या खपके डिरी. आणि लय वजन असल्यावर बी दिंडीत चालायला त्रास होतो. वजन म्हणजे काय चालायचं सोपे का? आमच्यासारखी कशी बी कुठे बी चालू शकतात, पण लईच वजन म्हणलं जरा जड जातं ना. आणि मला तर माझं आता लॉकडाऊन मध्ये थोडं वजन वाढलं, नाही तर मी तर आधी लई बारीक होतो. मला महाराज म्हणून कोणी ओळखीत नव्हतं. एका गावात मी कीर्तनाला गेलो आणि ती माझ्याच धावलं. म्हणलं हो बाजूला महाराज येणार आहे. अरे मला मीच महाराज आहे. ते मला वाटलं ड्रायव्हरच आहे. म्हणजे वजन पडत नाही. बारीक असल्यामुळे काही विचारतात मला काय बी. एकदम माझ्या पाया पडाय आलं. मला त्याने 1000 रुपये दिले. मी खिशात घातलं. आणि खिशात घातल्यावर त्याने परत त्याच्या मंडळीला बोलून घेतलं. परत जोडीला पाया पडलं. ते मला महाराज जे हरी. मी म्हणलं जे हरी. ते मला महाराज हे माझे मिसेस. बरं तुम्हाला 1000 दिलेत? मी म्हणलं हो दिलेत ना. त्याला 9वा महिना. मी म्हणलं बरं सांगा ना पोरगा होईन का पोरगी? पोरगान पोरगी कळाय मी काय कणीर सिद्ध आहे का? तर देवाला कळते, मला काय कळते? मला कळतं मी रोज एक गाव हिंडलो असतो का? पण मी तर्क काढला. हे असा विचारते म्हणजे पोराचीच अपेक्षा. त्यामुळे 100% पोरगाच होणार. त्याने दगडच हातात घेतला. नाही झाले मी म्हणलं पोरगी नक्की होणार. मुलगा नाही. आणि ही मुलगा मुलगी फक्त एक वेलांटी हा फरक डोक्यातून काढून टाका. आज जेवढे पुरुष आहे तेवढ्या माता आहेत.
उलट जास्त असतील थोडेफार. म्हणून एक सांगतो, मुलाला आणि मुलीला समान वागणूक द्या. मुलगी जेवढी बापाची इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही. बाप बाजारला चालला आणि पोरीला इतर ताई शाळा भरली, तुला किती वह्या लागतात? पप्पा मला 10 वह्या आणा. मुलगी विचार करून हिशोब करूनच सांगणार. पोरला इतर पप्या तुला किती वह्या? हा नाहीयेच 22. शाळा पेटवायची काय? म्हणजे नुसता बुवा वाटा म्हणजे पोर. म्हणून एक सांगतो, द्वितीय वर्धापन दिन कळसाचा, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण, मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीच्याच पोटी जन्मातील श्रीकृष्ण भगवान. देवी अगोदर मुलगी आली पाहिजे, म्हणून समान वागणूक द्या. मुलगा मुलगी विचार करू नका. गणपती वजनदार. नामदेव पारीच्या डाव्या बाजूला थांबले. महादेवजी म्हणले, देह जावा त्वारा हो पांडुरंगे दृढभाऊ. आणि मग महादेवजी गेले भगवंताचं दर्शन घेणार. देवाने विठ्ठलने उडी टाकली, देवाला आलिंगन दिलं. कारण एक देव आहे आणि दुसरे महादेव आहे. मग पांडुरंग परमात्म्याने प्रश्न केला, महादेवजी देवाने महादेवाकडे हो, महादेवाने देवाकडे येणं हे जरा उलटच होत नाही. मी देव म्हणून आलो नाही, मी वारकरी म्हणून आलो. मग पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, भगवान शिवजी तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच जागा शिल्लक आहे, ती म्हणजे माझं मस्तक. पांडुरंग परमात्म्यानं महादेवजींना डोक्यावर धारण केलं. म्हणून शंकराचार्य म्हणतात, परब्रह्म लिंगम म्हणजे पांडुरंग. अजूनही जाऊन बघा, महारुद्राभिषेक घाला, पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. म्हणजे आपले महादेवजी म्हणजेच कनेरसिद्ध हे पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर शिरावर आहेत. चक्र हातात आहे, त्याला विष्णू म्हणतात. विष्णूचा अवतार पांडुरंग परमात्मा आहे, म्हणून चक्रधार हा पांडुरंग आहे. पण अशा चक्रधाराच्या डोक्यावर बसले म्हणून हे चक्रवर्ती आहेत. आणि अशा महादेवजींचं पाय माझ्या चित्तात राहिलं अभंगाच्या पहिल्या चरणात. त्याचे पाय माझे चित्ती. आणि अशा महादेवजींचा पाय माझ्या चित्तात राहिलं नाथ बाबा वर्णन करतात. आपल्या सुद्धा चित्तात पाय म्हणून आपण कार्यक्रम आयोजित केलाय. नाहीतर अशा कठीण काळात हे कीर्तन हे करणं सोपं नाही. मोठ्या मोठ्या गावाचं सप्तबंध आहेत सध्या. तुमच्या गावात की दाते काका असतील हे सगळी मंडळी विशेष आग्रह केला, म्हणजे माऊली काही करून यावंच लागा. आणि
हे आमच्या दादांसारखे हे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गावकरी मंडळी, नाहीतर हे सोपं नाही, कीर्तन नाही करणं लय अवघड आहे. आणि एक दिवसाचं तर लय कुठं नाही. टाळण पाकवा जंगत्तण हातोडीन कणिकन पावडरन सगळे वॉलवानी, पण तुम्ही केलं. कारण हे नामदेवराय ह्याचं वर्णन करतात. हे देश तर भाग्यवान आहेच, पण हे गाव सुद्धा भाग्यवान आहे. धन्य त्याचा देश धन्य त्याचा गाव, जेथे नांदे देव पंढरीराव. म्हणून तुम्ही अशा कठीण काळात हा सोहळा चालू ठेवला आणि सगळीकडे नामाचा जे जेकार म्हणून त्याचे पाय माझे चित्ती. मग नाथ बाबा, महादेवजींचा पाय तुम्ही चित्तात ठेवला आम्हाला मान्य आहे, पण आमचा सामान्य प्रश्न आहे, पांडुरंगाचं नाव घेतल्यावर फायदा होतो का? नाम घेता विठोबाचे पर्वत जळते, रामाचं नाम संकीर्तन केलं तरी फायदा आहे. दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. पण महादेवजींचं भजन केल्यावर आम्हाला फायदा काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात शिवनाम. फायदा लगेच तयान बाधे क्रोध काम. आवाज वाढत. काम क्रोध विकाराची बाधा तुम्हाला होऊ शकत नाही. म्हणतात हे काय लय फायदा आहे का? अहो ह्याच्यासारखा फायदाच नाही. कारण जगातली सगळी भांडणे ह्या तिघांमुळे, काम क्रोध आणि लोभ. कामामुळे भांडणे, ही कोर्ट कचेऱ्यान पोलीस खातं हे जी सगळं चालू आहे ना, ही काम क्रोध आणि लोभ. लोभामुळे लोक एकमेकाच्या जमिनी हडपाय लागली ना. लोभ, हे जवान कोर त्याचा कोर, ह्याची वाट आडेव. अरे वर न्यायचंय का तुला? लोभ लय वाईट आहे, पण कुणाच्या हाडपाव ही कळत नाही. लोभ फार वाईट आहे. त्याच्यामुळे आपल्याला जेवढे आहेत त्याच मापात खावा. माणसाची ही चित्र. लोभ, मला मिळव मला. अरे लोभाने वाटोळ केलं. क्रोध, 1 मिनिटाचा राग आहे, राग आणि भीक माग. ह्या रागाच्या बाय आत्महत्या करू नका. ही कॉलेजची पोरं फिर, शेतकरी भितकरी मरू नका. फुकाट ही काय परत मिळत नाही. आणि आयुष्य, हे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे फार वाईट आहे. काम सगळ्यात भयानक. काम किती वाईट आहे ना तो सांग. येड कामातन केवळ पंचानन, लहानपणापासून हेच करीत होतो. पीएमटीत आमची भेट व्हायची आळंदीला. ह्यांचा कार्यक्रम ठरलेला असायचा.
आणि मग त्यांचं सोंग बदलाय गेल्या मध्ये भाषणाच्या ऐवजी मग माऊलीने मध्ये भारूड म्हणायचं. आणि लय लहानपणापासून माझ्या प्रेम, लहानपणीच मला म्हणले माऊली तू लय मोठा होणार आहे बुवा. म्हणजे अशा मोठ्या माणसांनी सुद्धा सहकार्य आणि प्रेम असावं लागतं. भारूड म्हणजे आणि अख्ख्या महाराष्ट्रात राजगुरू दादांनी म्हणजे विशेष करून टाकला. भारूड कसं असं त्यातला विनोद, त्यातली पात्रता, सोंगी ढोंगी भारूड अत्यंत. आणि सगळ्या महाराष्ट्राने त्यांच्या सुद्धा भरभरून प्रेम केलं, कारण माऊलीच्या पालखी सोहळ्यात त्यांची भारूड असते. आणि ती आपले गाव म्हणजे ही सुद्धा अशी माणसं सुद्धा गावचं भूषणच असते. म्हणून येडका हा वाईट आहे आणि 10 जणांना हे काम नावाची येडकाने धडक मारली. इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव, नारद, भस्मासूर, वाली, दुर्योधन, रावण, कुंभकर्ण, ही 10 जणांची यादी. ही सामान्य नव्हती 10, पण धडक मारली, विषय संपला. इतका काम वाईट आहे पण ह्यांचं नाव घ्या ते जवळ येतच नाही, हा त्याच्यातला फायदा आहे. विठ्ठल असा 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेला 2 चरणाचा भावार्थ आपण भाषणानंतर पाहू. एकदा हाताने टाळी, मुखानं शुद्ध अंतःकरणाने मोठ्या प्रेमाने भजन करायचे. टाळी वाजवायला 1 मिनिटासाठी हात वर करायचे. सगळ्यांनी करा हात वर, महिला पुरुष सगळे. कॅमेरावाले ह्यांच्या हातावर शूटिंग फिरवा, कारण कळस वर आहे म्हणून हात सुद्धा आपले वर आहे. म्हणून सर्वांना धन्यवाद. करा हात वर महिला पुरुष. क्या बात. सगळ्यांनी शुद्ध अंतरा मोठ्या प्रेमाने भजन. हार सुद्धा काय मोठा आणला होता, पर पायालाच टिकत होता. आता तुम्ही एवढा मोठा हार घातला म्हणजे मला सुद्धा जिंदगीत कुठं हार पत्करावे लागणार नाही. म्हणून थोडं माहित करा. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. हे महादेवजींचं महत्व आणि ही महादेवजींमध्ये असलेली ताकद आपल्याला अनुभवायला यावी म्हणून आखीव रेखीव सुंदर मंदिर. मंदिर म्हणजे सोपं नाही बरं का. म म्हणजे मांगल्य, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. दिवसभर जरी जिथं थांबलं तरी मंगल, दिव्य, रम्यच वाटतं, त्याचं नाव मंदिर आहे. आणि अशा या मंदिराच्या प्रांगणामध्ये भगवंताच्या पावन दरबारामध्ये हा सोहळा चालू. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं धर्माच्या बाबतीत वेळ संपत आला. एकच सांगतो, चित्त देऊ नका तरुण मुलं आणि मुली. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, ऐश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. मुलं आणि मुली नीट ऐका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीनं धर्माला किंमत आहे. आपण आपला धर्म टिकवा. तरुण मुलं, राजे येणार नाहीत आणि येतील बी. तुम्ही मावळे व्हा. तुम्ही मावळेत, कष्ट करा. कामाला काय लाजायचंय. हिपीचं हितेन वडापाव बनवून येते, बिहारचं पूल बांधते, झारखंडचं फुटा निघते, पंजाब गहू, नेपाळ, राखवालदार, आंध्र बोर, केरळ हवा, राजस्थान जिलबी आणि महाराष्ट्र बजाव डीजे किरण. मरण टाळ घेऊन निघू. नाच कीर्तन नाच रंग
कीर्तनाचा कीर्तनात ज्ञानदीप. म्हणून तरुण मुलं उठ तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा जागा हो. विचार करा, आपल्या गावात तरुण मुले 100 असतील तर त्याच्यातले किती टाळकऱ्यात आहेत बुवा, किती फार मुचकी माणसं आहेत. अहो हार धर्माच्या बाबतीत लय अवघड झाले. म्हणून मुलांनी सावध व्हा, कष्ट करा, नीती ठेवा. आता नीती राहिली नाही. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गाठकाळी, खोटं बसतं पाठकुळी. आमच्या देशात 2000चं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. गरीब मेलं बिड्या ओढू ओढू. 100 एकर ते पिवळ्या कोकणात तांदूळ भरतील. सगळा उलटा खेळ झाला. नीती पिती राहिलेच नाही. लय लोकांना ही कीर्तन हिंदी बंद पडायला लागली. 10वे आओ माझ्या डोळ्यात एकच पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला. 10वा उक्ता कावळ्या सकट. काका म्हणले 5000 लागते आणि कावळा बी आणतो. हे म्हणा 10 की सगळं तूच कर. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कुणाचं करू. ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याच कामच्या मुळा उठलाय. जगू द्या ना द्वात्रवाल्यांना. सगळा बदल. चपात्याचं मशीन आले, घेतलं का नाही? घेऊन टाका, कवर पीठ मळीत बसता. एवढं मशीन आहे. उंडा दाबला मशीन भाजून बाहेर निघते चपाती. आंघोळीचं मशीन आलं ह्या लॉकडाऊनच्या आधी. 1.5 लाख रुपये किंमत आहे आंघोळीचं मशीन. आला पाहुणा गावात, करायची आंघोळ. पाहुण्याला करायची आंघोळ. हो घाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. असा धुतला मशीन मध्ये. तो बाहेर काढल्या म्हणला मी नदीत आंघोळ करतो पण मला मशीनीत नका रे. अहो लय अवघड. नीती पित नीतीत राहिले नाही. जपानमध्ये चोर पकडतं मशीन आणलं, 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडणं मशीन पाकिस्तानात नेलं, 1 तासात 2000 चोर सापडलं. आणि चोर पकडणं मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर नाहीच गवलं, मशीनच नेलं. भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे. इंग्लंडमध्ये मशीन आहे बूट पॉलिशला. चौकात मशीन, हिथं एक तिथं एक. जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा. त्या मशीनमधून प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आजवतो, बोल नका. तेव्हा हात आजवतो, तेव्हा पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. आणि दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. फुकट काय पेंड आहे का, पंगत आहे का, काय येतं कळशा रोणाचे. काढ पैसे. आणि मग नोट त्या बॉक्सात टाकायची. मग तुमचा धरलेला पाय ते सोडतोय, ते दुसरा पाय दाबून धरायचा. पण आपला नमुना तिथं गेला. आपली मजी हुशार. त्यांनी ती मशीन बघितली, त्यांनी डोकं लावलं, गेलं मशीन मध्ये पाय ठेवला. मशीन मधून हाताला बूट पॉलिश केली. त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या चौकात दुसऱ्या पायाला केली. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून राहायचा. नीती नाही राहिली, चारित्र्य सगळे. आणि मग नुसते मावळे तरी कशानं तुम्ही कष्ट करा ना. हे छत्रपतींचे तत्व जपा. नम्रता पाहिजे. तरुण असा विद्या जर असेल तर तो माणूस वाकला पाहिजे. शिकला तेव्हा टिकला नाही, इथून पुढे वाकला तेव्हा टिकला. जे हरी. आणि मोदी साहेबांनी तेच केले. दिसन त्याला जे हरी. राम मंदिर भूमिपूजनाला गेले, लोकांना वाटलं पाया पडते, पण पठ्ठेनं लोटांगण घेतलं ना, अख्ख्या भारताचं हृदय जिंकलं. मी कोणत्या पार्टीचा म्हणून सांगत नाही, पण माणसं जिंकण्याची कला. आज देश ताब्यात माणूस रामापुढे लोटांगण घेतो म्हणजे लोक म्हणले वास असा पंतप्रधान आम्ही बघितला. वाकाय शिकला माणूस. हा वाकता आला पाहिजे. जे वाकला तेव्हा टिकला. आणि नुसता गुंड्यात वाढले हनत्यान लोक तुला. त्याच्यामुळे तू वाक. जे हरी जे हरी. म्हणून तरुण मुलं ही रगीलपणा सोडून दे. तुम्ही असं वाकायला शिका. आणि कुठं वाकावं हे बी शिकलं पाहिजे. म्हणून नम्र झाला होता त्याने कोंडीने. नम्रता पाहिजे. तरुण पिढी, आदर्श तरुण पिढी. आणि असे जर तुमचे विचार असतील का तुमची लग्न होणार नाही, सोपं आहे ना. डॉक्टर, इंजिनियर, IPS, कलेक्टर, प्रांत तलाठी अशी जर तुमची क्वालिटी असेल, तुमच्या तालुका ताब्यात असेल, तुम्ही तहसीलदार असाल, तुम्ही PI असाल, तुम्ही API असाल, का तुमचं लग्न होणार नाही? तुम्ही आर्मीत भरती व्हा, पोलीस खात्यात व्हा, काहीतरी करा ना. तोंडात मावा फुटका, चष्मा बंद पडका मोबाईल, 10 बेव जातो, दारू पितो, आईला उलट बोलतो, बापावर डोळ वाटरतो, दिसन त्याच्यावर गुंड्या तोडतो, गावातून मोटरसायकलीत आणतो, तुला बघितलं तरी DJ वाल्याला घाम सुटतो.
कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे बाबा. त्याच्यामुळे लग्न व्हायना. लग्नाचं लय अवघड झाले. पण कोरोनाच्या काळात लय लग्न झाली. तुमच्याकडे झाली का? टपाटप लग्न. परपंड्याचं लग्नाची गुपचूप लग्न घरातल्या घरात. मामा नसल्यावर सुद्धा लग्न होतं हे कोरोनाने दाखवून दिलं. मामाला फोन केला लग्न आहे. मामा म्हणला नगर आहे तुमच्याकडे पेशंट गवलंय मरू का. बिगर मामाची लग्न झाली. शेतकऱ्याच्या पोरांची नाही झाली. कारण सुरुवातीला कोरोना शिटीत घुसला सगळी गावाकडे पळाली आणि मग म्हणली गावाकडंच बरं आहे. दनादन लग्न झाली. आणि माझं बी कोरोनाच्या आधी झालं. कारण मी आतापर्यंत सांगत होतो की एक तर लग्न साधं करा आणि एक सांगतो कोरोनाने जरी काय चांगलं नसेल ना शिकवलं तरी लग्न कसं करावं हे शिकवलं बरं का राजगुरू बाबा. कारण लई लोक येड्यावाने करीत होती. लग्न ही विधीच राहिली नाही. लग्न ही प्रतिष्ठा झाली होती. पण कोरोनाने जरा जागे वाढली माणसं. साधं लग्न करा नाही तर एक तर सप्त्यात लग्न करा. मी 17 वर्ष सांगत आलो लग्न सप्त्यात करा. नुसतं सांगितलं नाही मी माझंच लग्न सप्त्यात केलं. असंच मंदिर बांधले 1.5 कोटीचं माऊलीचं कर्जतला आणि त्याचा वर्धापन दिन होता. केशवदादा उकळीकर आता परत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे 1 जानेवारीपासून ते अध्यक्ष झाले. पण त्यांचं कीर्तन होतं. मी कीर्तनात लग्न केलं आणि ती वडिलाची इच्छा होती. माझ्यापेक्षा वडील सोबत आले. भाऊंची इच्छा होती की आपल्या मुलाचं लग्न सप्त्यात व्हावं आणि सप्त्यात लग्न झालं. आणि गीता जयंतीच्या 4 दिवस आधी मला मुलगा झाला आणि गीता जयंती दिवशी त्याला माळकरी करून टाकलं. म्हणजे मला बी सांगायचं सोपं झालं की सप्त्यात लग्न केल्या पोरं होत्या लवकर. दाते काकाच मला फोन केले म्हणले माऊली तुम्हाला मुलगा होत असतो. म्हणलं झाला. म्हणजे आणि वारकऱ्याचा आशीर्वाद फेल बी जात नसतो. आणि नुसतं सांगायचं नाही लोकाला. आम्ही तुम्हाला सांगायचं ना आम्हीच जर मोठं करायचं लोक बदलते मोकळीत का. आम्ही सांगायचं तुम्हाला आईबापाची सेवा करणं आम्हीच करायचं नाही लोक बदलते का. आम्ही आधी आणि मला स्वाभिमान आहे माझे वडील सोबत आहे. आता नाही 17 वर्षाचं रेकॉर्ड आहे. वारोट करतो तेव्हापासून आमची जोडी तशीच आहे. म्हणजे हे खरं वैभव आहे. नाही तर बापाचं आणि पोराचं आजकाल पटतं का. बाप घरात आला की पोरगा बाहेर आणि पोरगा घरात आला की बाप बाहेर. पण ही 17 वर्षाचं रेकॉर्ड आहे. ही कधी वारकरी संप्रदायाची ताकद आहे. बापाने गायनाची साथ करून पोराने कीर्तन करा ह्याच्यापेक्षा अजून आनंद काय असतो. म्हणून एक सांगतो आम्ही नुसतं सांगायचं ना आईबापाची सेवा करा आधी आम्ही करायची. नाही तर एका महाराजाचं 10वेला प्रवचन चालू होतं. महाराज लय आरडायचा आई वडिलाची सेवा केलीच पाहिजे. आई वडिलाची सेवा केलीच पाहिजे. कुठं प्रवचनात. निम्या प्रवचनातून एक म्हातारं उठलं. त्याने चप्पलच काढली. ते महाराजाच्या जवळ आलं. महाराजाच्या डोक्यात काढ दिशेने ठोका. महाराजाला तर झहकच आले म्हणून आयो. गावातली पोरं म्हणजे धरारा म्हाताऱ्याला ह्याने महाराजाला हाणलंय. 4-5 पोरं म्हाताऱ्याला धरायला लागली पण महाराज म्हणले हाणू नका का ह्यो माझा बाप आहे. बाप आहे. आणि मग म्हातारा विचारलं बाबा महाराजाला का झपकिवलं. ती म्हातारा म्हणलं हे तुम्हाला सांगतोय आई बापाची सेवा करा आणि मलाच खायला तुकडा देत नाही म्हणून ह्याला हाणलाय. नुसतं सांगायचं नाही आधी आपण नीट राहायचं. लग्न साधं करा सप्त्यात करा लग्न. तुमचा सप्ताह कधी असतो केव्हा असेल तेव्हा असेल. कालेच्या कीर्तनात लग्न करा. हिंगणी जवळ आहे तुमचं मसवडचं. मी तिथं आदल्या वर्षी कीर्तन झालं त्या हिंगणीला जाऊन इतरा. तिथं 2-3 वर्ष आधी सप्त्यात संध्याकाळची कीर्तन झाली. ह्या ज्या वर्षीची सप्ताह झाला त्या हिंगणीच्या सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनात 5 लग्न झालेत. म्हणजे हिंगणी जवळ आहे. आणि अशी महाराष्ट्र मी 35 गावं तयार केलेत. म्हणजे नुसतं प्रबोधन सांगत नाही ते आचरणात आलं पाहिजे. 35 गावं तयार केलेत की सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनात तिथं लग्न आहेत. पण सप्त्यात लग्न करा अडचण काय. मंडप फुकाटचा माणसं फुकाटची आपलं त्याच्यावर ध्यान नाही. खायला फुकाटचं पत्रिका वाटाय बोंबलं थिंडायची गरज नाही. ऑटोमॅटिक 10,000 समाज असतो. बरं वारकरी किती आशीर्वाद. डीजेची गरज नाही. पण नवरा नवऱ्याला पाटा उभा राहाय काय अडचण आहे का. पण बाप बी लई आडमाट असतात काय काय. एका पुरीच्या बापाला म्हणलं पुरीचं जमले सप्ताह चालू काल्यात करून टाका. ते पुरीचा बाप माझ्यावर धावला म्हणला जमीन एकीन लग्न आय 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 आय. कनेर म्हणलं पाहिजे की माळशिरस तालुक्यात असं लग्न झालंच नाही. म्हणलं कनेरला काय घे नाही भाऊ. कनेर आलं पहिल्या पंक्तीला जीवन मांडपाला हात पसून दुसऱ्याच्या चपला घालून गेलं.
कन्नेर बसलं व्हॉट्सअप खेळत आणि तू बसला बँकेचा हप्ता भरत. कशाला मरतो कर ना काल्यात लग्न पोरांचं. आणि नवीन विचार जरा कठीण असतो पण तो चांगला असतो म्हणून असे चांगले विचार आत्मसात करा. इथं ब्राह्मण काका आहेत का कोण? काकाच आहे आता. माझं काकाला नेहमी सांगणे लग्न जमवायच्या टायमिंगला मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूची सुनाची पत्रिका जुळती का आधी बघा. खरं ह्यांच्या नाड्या दोष रे पोराचं काय नसतंय ती कसलं बी असू द्या समजूनच घेत. त्याचा लय हाल होत्या. ती आईकडे गेलं की आईला म्हणतं तुझंच खरं आहे. बायकोकडे गेलं की बायकोला म्हणतं तुझंच खरं आहे. दोन्ही संघ आल्या की म्हणतं बाहेरच बरं आहे. बरं का अवघड झाले. म्हणून पोरना सांगतो आई बी खुश पत्नी खुश आणि बाप तर उड्याच मारणार पण 3 वाक्य ध्यानात ठेवा कळशा रो नये आज. आणि जिंदगीचा कळस लावायचा असेल तर 3 वाक्य लय सोपी पण महत्वाचे. 1 आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. बस. आईला देव माना देव आहे आणि पत्नीची जोपासना करा. दुसऱ्याचा लेकरू आईबाप सोडून कोण कोणासाठी आईबाप सोडाय मोकळे. बायकोने सोडलं का नाही सगळं घरदार इकडं आले का नाही त्याग करून. बापाचं नाव बदललं आण नाव बदललं तुमचं नाव लावलं आणि तिला तू पिऊन हाणतो. तिची जोपासना करा आणि व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. आणि हे चांगले विचार आत्मसात जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आयुष्य. आणि शेवटचं वाक्य वेळ संपलाय सगळ्या सुनांना सांगून पाया पडतो आजपासून सासूला आई माना आणि नुसतं मानू नका. आत्याबाई फित्तेबाई म्हणायचं बंद करा. सरळ आई म्हणायचं आजपासून. घरी गेल्या गेल्या डायरेक्ट आई आई. म्हातारी म्हणेन हिने माऊलीचं ध्यानात ठेवलं का काय. मग तुम्ही म्हणायचं आत्याबाई बघू द्या तुमचं पाय आणि मला दर्शन घेतल्याशिवाय करमत नाही. आई मला जन्म दिलेली आई फक्त 18 वर्षापर्यंत. तुम्ही माझी आई तुम्हाला कावळाशिवाय पर्यंत. आणि मग म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लिव आलं पोरला जीव लावतं मला बी आई म्हणतं मग तू कशाला चपात्या करते हो की बाजूला मी हाय. मी म्हातारी स्वयंपाक करतो. आका स्वयंपाक म्हातारी सुनबाई इकडं मालिका बघती तुझ्या हाताजीवर रंग लागत आमदानी म्हातारी. आणि मग तिकडून म्हातारी म्हणते लागीर झालं आणि पोरगा येतो कार भारी लय भारी. अवघडे. त्याच्यामुळे सासूने सुनेला लेख म्हणा सुनेने सासूला आई म्हणा. घरामध्ये एक विचार गोनाई राजाई दोघी सासू दामा नामा जानवा. आणि हा खरा धर्म आहे. आणि हा धर्म एक पुरुषार्थ आहे. असे 4 पुरुषार्थ मिळतात पण कधी धर्मार्थ काम मोक्ष शिवाद एकता प्रत्यक्ष शुद्ध अंतकरण दर्शन घ्या. 4 पुरुषार्थाची प्राणी. एवढंच नाही कळी काळाची भीती नाहीशी करण्याची ताकद फक्त महादेवजींमध्ये आहे. अभंगाच्या शेवटा शिव
पाय माझे चित्ते या अभंगावर मोजक्या वेळे अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल. मुलगा नाही तर माफ करा, माझे गुरु जन्मदाते वडील आहेत हरिभक्त परायण भाऊ. वडीलच गुरु कसे, यशोदेच्या पुढं कृष्ण चालायचा तुरू तुरू, कृष्ण नाही दिसला की यशोदा बघायची हुरू हुरू. अगदी बालपणापासून पंढरपूरची वारी केली सुरू, कारण वडीलच आहेत माझे गुरु. आणि त्यांच्याच कृपेनं लय प्रेम केलं महाराष्ट्रानं. महाराष्ट्राच्या बाहेर आणि सगळ्या क्षेत्रातले सामाजिक, राजकीय, धार्मिक, वारकरी संप्रदाय आणि म्हणून झी टॉकीज असेल, यूट्यूबला 400-500 कीर्तन, हे सगळ्यांचं प्रेम आणि सगळ्यांच्या प्रेमाच्या ताकदीच्या जोरावर अशीच भव्य दिव्य माऊली मंदिराची निर्मिती केली. अशी ज्ञानोबा तुकोबारांची तेजपुंज मूर्ती 5 फूट उंचीचे ज्ञानोबा भव्य दिव्य पद्मासनामध्ये बसलेली मूर्ती पाहिली वेद लावी. कधी कर्जतला आली तर नक्की माऊली मंदिर पाहण्यासाठी या. हजारो झाडे अगदी नंदनवनात आल्यावर तो सोहळा. आणि असंच हे कार्य तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन गोड मंदिराची निर्मिती केली. मंदिर पहिलंच होतं, त्याचा जीर्णोद्धार म्हणा, कळसाचं काम म्हणा, अत्यंत सुंदर आखीव रेखीव काम केलं. समस्त ग्रामस्थ मंडळांना कोटी कोटी धन्यवाद. अशीच गावची की अखंड आबादित राहावी, असंच गावचं वैभव आणखी वाढावं ही या ठिकाणी प्रार्थना करतो. सर्वच भजन मंडळी, आमचे भजन सम्राट पालवे महाराज असतील, ही सगळीच मंडळी गोड गायनाची साथ केली. शेष्णेवाल्या भाऊने सुंदर आवाज दिला, तुम्हालाही धन्यवाद. दाते काकांनी विशेष आग्रह असतो आणि त्यांच्या सौजन्यातून आज या ठिकाणी ही सेवा आहे म्हणून गावकऱ्याच्या वतीने त्यांचाही सत्कार होणार आहे. पण त्यांचा सत्कार होईल, नंतर सेवा समाप्त होईल. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्व श्रोते सजण्याच्या चरणी नतमस्तक, सेवेला पूर्ण विराम. या पुढे दादा.